सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी आहा सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटा मारी हे बोनिया करकटावरी हे बोनिया तुझ्या हर कासे कसे पितांबर करकटावरी ही मोनिया करकटावरी तुळशी हार कसे पितांबर तुळशी हार कसे पितांबर आवडे निरंतर हर कसे पितांबर तुझे हर कसे पितांबर आवडी निरंतर हिची दान आवडी निरंतर हिची दान तुझे हर तुझे हर कसे पितांबर हर कसे पितांबर तुझे हर कसे पितांबर तुझे हर कसे पितांबर तुझे हर कसे पितांबर हो आवडे निरंतर हे तुझे हर कसे पितांबर कसे पितांबर ए माऊली ए बंद कर 5 मिनिट बंद कर फॅन असं गणगण वेगळा स्वर सोडायचा हरी हरी
चेरी वडेलकर अपरिहार्य कारणास्तव तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख 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 हरि जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार
विठोबार खुमाई खुमाई हरी 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 जय राम हरि 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 जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी थोडं केंद्र केंद्र थोडं रूप पाहता सुख झाले ओ साजनी साजनी ओ सुख झाले ओ साजनी साजनी विठ्ठल परवा परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा माधव परवा परवा विठ्ठल परवा तुहा बहुत सुकृताची बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे वापर जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम
जय जय या हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता या हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कन्या पुत्र होती जे साथ कोणी कन्या पुत्र होती जे साथ कन्या पुत्र होती जे साथ कोणी कन्या पुत्र होती जे साथ याचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा कामने मज घडोत्या दुकाने मज घडोत्याची सेवा कामने मज घडोत्या दुकाने मज घडोत्याची सेवा माझ्या देवा पारणा हरी माझ्या देवा पारणा हरी कन्या पुत्र होती जे साथ थोडी कन्या पुत्र होती जे साथ वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा जय भगवान माय जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान निवृत्ति उदारा सोपान निवृत्ति उदारा सोपान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुरु सुधारी पर्ण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृश स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसु लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनेश्वरं विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा बोलू नका आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि इकडे जागा आहे पुढे थोडं महिला मंडळी पुढे सर का अजून इथं जागा आहे सर आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत बोलू नका अय यार बोलू नका मावशी अय माय बोल सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा चार चरणाचा चार कडव्याचा हिताच्या ठिकाणी जाग करणारा आणि जे कोणी जागे आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा गोड अभंग आहे. आपण आपल्या 11 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये या अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे. आपल्या रावळगाव नावाच्या गावी भव्य दिव्य अशी मंदिर आहेत. राधाकृष्णाचं आहे, पिंपळा देवीचं आहे, महादेवाचं आहे, बजरंगबलीचं आहे, रामप्रभूचं आहे, शनिदेवाचं आहे, विठ्ठल रुक्मिणीचं आहे. आणि अशा पावन प्रांगणामध्ये गेल्या 121 वर्षापासून सगळ्या साधू संतांच्या आशीर्वादातून जोग महाराजांचे आमच्या सगळ्यांची गुरुवारी वैकुंठवासी मोठे बाबा चौधरी बाबा यांच्या आशीर्वादातून आपल्या गावाचं वैकुंठवासी ब्रह्मलीन ज्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यास करून हजारो सप्ते भागवत कथा नाशिकसारख्या शहरामध्ये हजारो लोकांना माळकरी बनवलं असे आमचे भाऊराव महाराज रवळगावकर त्यांची ही भूमी आहे. आणि त्यांच्याच पाठीमागे त्यांचे चिरंजीव आमचे वासुदेव महाराज ते पण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा वारकरी कीर्तनाची परंपरा आपल्या मालेगाव खानदेशामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसारित करतात. आणि या सगळ्या पवित्र अशा तीर्थक्षेत्र रावळगाव नावाच्या गावी 1-2-3 वर्षापासून आमचे मेघश्याम महाराज वासुदेव महाराज मला आग्रह करत होते अण्णा, आणि 1-2-3 वर्षापासून तारीख बसली नाही. यावर्षी मात्र थोडा लवकरच 1 वर्षभर आधीच मेघश्यामनी तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या या पवित्र अशा रावळगावला येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन वादन क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी ज्यांच्या वाणीमध्ये रसज्ञता आहे, गोड आवाज आहे, ज्यांचं गाणं अगदी समर्पक आहे, असे वारकरी चालीचं वैभव असणारे आमचे रवी महाराज
पवार अगदी खानदेशाचंच वैभव आहे. तुमच्याच मालेगाव तालुक्यामध्ये त्यांचं खायदे नावाचं गाव आहे, जिथं मास्तर बाबा जन्माला आले. मास्तर बाबांची मोठी समाधी आहे. अशा खायद्याचेच ते जन्मभूमी त्यांची ही आहे. पण आळंदीला त्यांनी कर्मभूमी बनवलंय. ज्ञानोबारांच्या दरबारात ज्ञानराजांच्या समाधीसमोर ते राहतात. उत्कृष्ट गोड गळा, पहिली कीर्तनातली चाल म्हणावी तर आदरणीय रवी महाराजांनी म्हणावी, असं त्यांचं मोठं नाव आहे. सरगम गायला लागले तर कीर्तनकारानं थांबावं, त्यांचंच ऐकावं. सगळ्यांचे तुमचे चेहरे मला सांगत होते, क्या बात है क्या बात है, सगळे हात करत होते. अशी सरगम गाण्याची पद्धत पहिल्या चालीमध्ये अगदी सामवेदातलं सरगम गातात. असे आदरणीय रवी महाराज पवार गुरुजी माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत. रवी महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी आपल्या मालेगाव अजंग वडेलचं भूषण व आमचे मिलिंद महाराज, अगदी गोड आवाज, प्रसिद्ध आवाज, खानदेशात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध नाव आहे. भरपूर कीर्तनाला नाशिकमध्ये आलं की मिलिंद महाराजांची साथ असते. स्वभावही अतिशय गोड आहे, गाणंही अतिशय गोड आहे आणि पारमार्थिक भावना अतिशय सुंदर आहे त्यांच्या कंठामध्ये. असे आमचे मिलिंद महाराज अजंग, त्यांनाही माझं वंदन. आपण आमचे गजानन शेगाव संस्थांवरून आलेले हे गायक चांगलं गातात. अविनाश महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आपण सगळे त्रिमूर्ती गायकाची या तिघांना वंदन. आमच्या सचिन महाराजांच्या गुरुकुलातली वारकरी शिक्षण संस्थेतली अगदी जोग महाराजांचीच वारकरी शिक्षण संस्था की काय असं वाटतं बरं का. इतके सुंदर विद्यार्थी म्हणजे सचिन महाराज याळी ज्यांच्याद्वारे या गुरुकुलामध्ये संस्थेमध्ये घडत असतात. आता किती 200 आहेत का 300? 100 ना? नाही, 200चा आकडा पार करताल तुम्ही, पण घेत नसताल तुम्ही बरं का. नाही तर 100च भरपूर झाले. 100 विद्यार्थी ज्यांच्या संस्थेमध्ये आहेत. अत्यंत कायम हसत राहतात, गोड वाजवतात. माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत. त्यांचं नावच आहे सचिन महाराज याळीच. अतिशय गोड पखावज वाजवतात आणि मधुरता आहे त्यांच्या हातामध्ये. एखादी सुगरण बाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसा कीर्तनातला सुगरण माणूस वादक लागतो. कधी चाट, कधी थाप, कधी जोरात, कधी बारीक. हे ज्याला कळालं तो कीर्तनातला सुगरण. तो सुगरण म्हणजे आमचे सचिन महाराज आहेत. गोड वाजवतात. सचिन महाराजांना वंदन आहे. त्यांच्या संस्थेतली भविष्यातली कीर्तनकार, गायक, वादक, भविष्यातली अगदी कीर्तनकार गाजणारी ही छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, त्यांना वंदन. आमचे आदरणीय आपल्या गावाचं भूषण आल्यापासून खूप गोड स्वागत केलं. जसं भावाप्रमाणे एखाद्या भावाला जीव लावावा, एखाद्या वडिलाप्रमाणे जीव लावा, असं इतका जीव आम्हाला. किती वेळात येता, कधी येता, एवढे फोन. मी सोलापूरच्या खाली होतो सकाळी. एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. मला अक्कलकोट आणि सोलापूरच्या मध्ये मोठा कार्यक्रम होता एका आमदाराचा, आणि ते बसत नव्हते माझी तारीख. पण मी एक श्याम म्हटलं नाही, ते बाबा काही होऊ द्या. 1 वाजता 2 वाजता गाडीत बसलो, तेव्हा 8ला इथं आलो मी तुमच्यापाशी. खूप दूरचा प्रवास करावा लागला. पण आमचे वासुदेव महाराज म्हटले, बाबा तुम्हाला यावंच लागेल. आमच्या वडिलांचंही तुमच्यावरती प्रेम होतं. माझं बाबांनी एक कीर्तन नाशिकला ऐकलं होतं आणि खूप कौतुक केलं, पाठवून थाप मारली होती, वाह. आणि मी पण जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे, त्यामुळं अगदी बाबांना ते खूप भावलं होतं. आणि त्यानंतर वासुदेव महाराजांची तर नेहमीच कथा होत राहतात, श्रीमद भागवत कथा, रामकथा. त्या संबंधातून महाराजांचा आग्रह होता की आमच्या गावाला एकदा महाराज आले पाहिजे. नाही तर दाभाडीला भरपूर आता मानकर आलेले आहेत. आमची सगळी प्रेमाची मंडळी भरपूर इथं बसलेली आहेत. माझी भरपूर कीर्तनं तुमच्या भागात झालेली आहेत. सचिन महाराजांनी घेतलेली आहेत. भरपूर या भागामध्ये झालेली कीर्तनं आहेत, खायद्याला झालेली आहे. त्या संबंधातून मालेगाव भाग काय मला नवीन नाही. खानदेशातला हा, नाशिक जिल्ह्यातला हा मालेगावचा परिसर अत्यंत पारमार्थिक आहे. आणि त्या संबंधातून अगदी आपलं गाव तीर्थक्षेत्र आहे. किती मंदिर आहेत गावाला. देवीचं मंदिर आहे, देवाचं आहे, राधाकृष्णाचं आहे, पांडुरंगाचं आहे, रुक्मिणीचं आहे. असं पवित्र वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारं गाव आहे. आणि सगळ्या गावातील कष्टकरी, शेतमजूर सगळे एका विचारानं एकत्रित येतात आणि प्रतिवर्षी आपल्या जीवनातला अनमोल तन मन धन देऊन रावळगावचा सप्ताह म्हणजे आमचा उत्सव आहे असं समजून हा कार्यक्रम आपण सगळेजण करता. सगळ्या गाववाल्यांना, वर्गणी देणाऱ्यांना, तन मन धन देणाऱ्यांना, सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आमचा मेघश्याम अत्यंत आमचा जीवलग आहे, त्याच्यामुळं खरी ही तारीख आहे. त्यानं खूप आग्रह केला, त्याचा आमच्यावर खूप जीव आहे, त्यालाही धन्यवाद. आपण सगळी गावकरी मंडळी, शूटिंग करणारी चांगली आहे, सगळ्या शूटिंग चॅनल, माझी माऊली, सगळ्यांना धन्यवाद. आमचे चॅनल आपले हे सिस्टीमवाले अतिशय गोड आहेत. प्रबल बाज गेन विको चांगले बटणं फिरवले, त्यांनाही धन्यवाद. आधी करून आपण सगळी मंडळी बसलेली, गायक, वादक, चोपदार, आता 28 वर्षापासून चोपदार आहेत जवळजवळ बाबांचे, आणि विनेकरी पण फार सुंदर आहेत. सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. गावकऱ्यांना, आल्यापासून पंगत देणाऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 11 वाजून 1 मिनिट सुद्धा मी घेत नाही बघा, माझा नियम आहे.
11ला 2-4 मिनिटं असताना संपल. 4 मिनिटात महाराज सूचना सांगतील. 11:05ला तुम्ही तुमच्या घरी, 11:05ला मी माझ्या हायवेला, असं माझं नियोजन आहे. त्याच्यात काही बदलच होत नाही, कधीच होत नाही. त्यामुळे अगदी 11ला 4-5 मिनिटं असताना संपेल. कमी वेळात जास्त रन, बरं का. विराट कोहलीसारखे, अभिषेक शर्मासारखे, मला IPL खेळायचा नाद आहे. कमी वेळात जास्त खेळतो, कमी वेळात जास्त रन काढणार, पण बरोबर वेळेत. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजू नका. भाषा समजते तुम्हाला. हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, जे येईल त्याला जिथं तिथं बसू द्या. तुम्ही जे ऐकणार आहेत सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठला आज 5वा दिवस आहे आणि अत्यंत सोपा असा अभंगापणाच कीर्तनासाठी निवडलाय. बहुतेक कीर्तन ऐकणाऱ्यांच्या पाठातला अभंग. या अभंगात संतांनी आपल्याला जागं केलेलं आहे. प्रश्न असा आहे की आई आपल्याला जागं करते शाळेमध्ये जाईल, आपली बायको जागं करते कामावरती जाईल, घरातली माणसं आपल्याला जागं करतात पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी, काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून. एकमेव विश्वामध्ये संत नावाचं एक व्यासपीठ आहे, ते आपल्याला हितासाठी जागा करतात. बरं, आता जागा रे भाईनो जागा, ही जागृती फक्त संत देतात. तुम्हाला घरातली जागृती, संसारातली जागृती देणारे घरातली माणसं आहेत. पैसा कमवला पाहिजे, धन कमवलं पाहिजे, कामाला गेलं पाहिजे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हे शिकवणारे सगळेच आहेत. पण आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या ते नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. किती गोड अभंग आहेत बघा, आपल्याला जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जाग व्हा, उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, जागे भारे आता, उठा जागे करा पंढरीनाथ स्मरण करा, पंढरीनाथ स्मरण करा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. किती गोड प्रमाणे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रसिद्ध काकड्यातला अभंग आहे, जाग करणारा. प्रश्न असा आहे, जाग व्हा हे आम्हाला माहिती आहे महाराज. 5 दिवस झाले कीर्तन ऐकतो आम्ही, 121 वर्ष झाली. जाग व्हा म्हणणार आमच्या पाठच आहे. जाग कुठं कुठं राहायचं. मग अभंगात आलं, धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. कोणत्या कोणत्या? धनासाठी जाग राहायचं. म्हणजे काय तर लोक तुमच्या धनावर प्रेम करत असतात, तुमच्यावर नाही. तुमच्याकडले पैसे संपले की पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त झाले की परसराम शेठ आले म्हणतात, थोडेसे कमी झाले परसू दादा म्हणतात, संपून गेले परशा झाला म्हणतात. ध्यानातच ठेवायचं. लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात. पैसे नसले की तुम्हाला कोणी विचारणार.
नीट ऐका. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. हे कबीरदास महाराजांचे गोड शब्द येतात. जब तक अपने पल्लों में पैसा, पल्लो म्हणजे खिसा, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. पर पैशावर कोण कोण प्रेम करतं? रावळगावकर, पैशावर प्रेम कोणाकोणाचं आहे का? भाई बंद बहन और साले, भाई बंद बहन और साले सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाए. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. 8 दिवसापूर्वी सोशल मीडियाला एक व्हिडिओ आला होता. सगळ्या देशानं पाहिला. व्हिडिओ असा होता, एक बापाची चिता पेटली होती, चिता, आणि 3 मुली व्हिडिओ कॉलवर त्या बापाच्या चिताला पाहत होत्या. कारण मुलीला बापाच्या चितेला यायला वेळ नव्हता, अंत्यसंस्काराला यायला वेळ नव्हता. बापानं फाटलेले कपडे घालून पोरीला शिकवलं होतं बालपणामध्ये. 3च मुली त्या बापाला. राजस्थानचा माणूस होता, श्यामकुमार त्याचं नाव. मुंबईला आला, व्यापार केला, कष्ट केले, 3 मुलींना शिकवलं. 3 मुली, 2 मुली शिक्षक आहेत, मुख्याध्यापिका आहेत. एकीला 1,20,000 पगार आहे, एकीला 80,000 पगार आहे. एक मुलगी इंजिनियर आहे. 3 वर्षापासून बाप वृद्धाश्रमात राहत होता. ऐका, तर तो गेला, देहावसन झालं. मग त्या वृद्धाश्रमातल्या लोकांनी फोन केला, बा ताई तुमचे वडील गेले, त्यांची अंत्ययात्रा करावी लागेल, माती करावी लागेल, त्यांना अग्नी द्यावा लागेल. तर एका पुरीनं 5,000 रुपये फोन पेला टाकले आणि त्या 5,000 त्याची चिता पेटवली, अग्नीने दिला त्या वृद्धाश्रमातल्या लोकांनी. तर मग त्या मुलीला दाखवलं पाहिजे म्हणून व्हिडिओ कॉल केला. तर ती मुलगी व्हिडिओ कॉलवर पाहत होती, माझ्याकडे बघा, आणि ती चिता पेटलेली असताना ती त्या विचारत होती वृद्धाश्रमातल्या लोकांना, अजून किती वेळ चालणार आहे हे, मला भूक लागली. जरा सावधान. हे आता का घडायला लागले? हे कबीरदास महाराजांनी तेव्हा लिहून ठेवलं. भाई बंद बहन और साले सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाए. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. असा गायक पाहिजे कीर्तनात. काय गोड प्रमाण. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. नुसती रावळगावला नाही, खानदेशात नाही, मराठवाड्यात नाही, विदर्भात नाही, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात नाही, उत्तर महाराष्ट्रात नाही, मग सर्व मान्यता आहे जगी. पैसा धन
ज्याच्याकडे आहे त्याला मान्यता आहे जगामध्ये. ऐका, माझी एक विनंती आहे तुम्हाला, धन व्यसनामध्ये घालायचं नाही बरं का. धन व्यर्थ घालायचं नाही, धन पुड्यामध्ये घालायचं नाही, धन व्यर्थ मोबाईलमध्ये सुद्धा घालायचं नाही. धन व्यर्थ नाही, व्यर्थ कधी दवडायचं नाही. ते धन फार कष्टानं कमवावं लागतं. आपल्या बापजाद्यानं हे जमिनी कमवून ठेवल्या आपल्याला, ते आपण काय पत्त्यामध्ये घालायचं का? त्या काय आपण व्यसनामध्ये घालायचं का? हो, मुंबईची काही पोरं, पुण्याची काही पोरं पाहिलीत मी, बापजाद्याच्या जीवावर गुंठा मंत्री झाली, 5-5 गुंठे 1-1 कोटीला विकतात आणि दारू पितात. महाराज, व्यसनामध्ये पैसा नाही गेला पाहिजे महाराज. पैशासाठी जागं राहायचं म्हणजे काय? पैसा व्यसनामध्ये जाऊ द्यायचा नाही. ही माता आहे आता, ही या सगळ्या माता बसल्या तिथं. हे राधाकृष्णाचं दर्शन घेऊ द्या, ग्रामदैवत पिंपळा देवीचं दर्शन घेऊ द्या, महादेवाचं श्रावणात घेऊ द्या, तिथं खाली आपल्या महादेवाचं जय श्रीराम म्हणू द्या. कोणत्याही देवाचं दर्शन घेताना ही माय, ही कपाळाला कुंकू लावणारी, डोक्यावर पदर घेतलेली, ही देवाला काही मागत नाही बरं. या देशातली माय देवाचं दर्शन घेताना सचिन महाराज, रवी बाबा, मिलिंद महाराज एकच मागते. काय मागते आई? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पोळी खाऊ नये. जेवायला, खायला, कपडे घालायला पैसे जास्त लागत नाही. सगळ्यात जास्त पैसे व्यसनाला लागतात. 10च्या 4 बाबा होत्या, 2च यायला लागले. 10च्या 4 गोवा होत्या, 1च यायला लागले. 3 रुपयाची ब्रिस्टॉल 15 रुपयाला झाली. कणाकण 3रीचे पोरं पितात, 4थीचे पोरं पितात. बापाला म्हटलं ना, तुमचं पोरगं लय पुड्या खातात, आपल्याच्यात बांधून बाप हाणला पाहिजे. पोराला व्यसन करू द्यायचं नाही महाराज. मायबापाचं कर्तव्य आहे, मायबापानं कधी पोराला व्यसन करू द्यायचं नाही, पैसा सांभाळून ठेवायचा. हो, माझी विनंती तरुणाला, व्यसनासारखे पैसे कशातच जात नाहीत महाराज. दारू गांजा मत पियो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो, अक्कल दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. मुंह में मिट्टी पड़ती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का पैसा खर्च कर मुंह में मट्टी आती है. अपने पल्लों का पैसा खर्च कर मुंह में मट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है, अक्कल गुम हो जाती है. वाह, किती गोड शब्द आहे. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने दाम का, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. पैसा व्यर्थ कधी व्यसनामध्ये घालायचा नाही, पत्त्यामध्ये घालायचा नाही. पाथर्डी तालुका एक आमच्या बीड जिल्ह्याच्या जवळ, नगर जिल्ह्यात. त्या गावाला मी 2007 साली कीर्तनाला गेलो. 7 साली नवीनच आळंदीहून आलो 6ला, आणि संस्था सुटली सोपा महाराज माझी, वासुदेव बाबा, आणि मी गेलो मेघश्याम महाराज तिथं कीर्तनाला. तर त्या गावात त्या काळात माझ्याकडे गाडी नव्हती, मी एसटीने गेलो. तर ते गावातलं 1-2-3 पोरं मला न्यायला आले बैलगाडीने. जुना काळ, बैलगाडीमध्ये बसलो, कीर्तनाला गेलो. तर तिथं गेल्यावर एका पाटलाच्या घरी आम्हाला जेवण होतं. आता कसं आम्ही जेवण केलं तुमच्या घरी, तसं जेवण होतं पंक्तीवाल्याकडं. तर ज्याच्या घरी जेवण होतं का, त्याच्या घराचे दरवाजे सागवनाचे, सिसमाचे, खूप मोठा वाडा मार, 2-3 एकरमध्ये वाडा, सगळे दरवाजे असे एकदम, जे कधी लाकडं पाहिलेच नाही त्या लाकडाचे दरवाजे. तर जेवता जेवता मी सहज विचारलं, म्हटलं पाटील तुम्ही किती श्रीमंत आहेत? ते म्हटले महाराज माझ्या 4-5 पिढ्या बसून खातील एवढं धन आहे, एवढे श्रीमंत आहोत. तर त्याच्यावर फक्त माझं 2, 5, 10, 20 वर्ष जाणं झालं नाही. गेल्या वर्षी गेलो बघा मी त्या गावात कीर्तनाला 2025ला. तर आता मोठा सप्ताह होता, माझ्याकडे इनोवा गाडी होती, मी गेलो कीर्तनाला.
तरुणांनी घेतलं होतं कीर्तन, सप्ताहामध्ये कीर्तन केलं आणि ते कीर्तन झाल्यावर मला आठवलं की आपण या गावात आलो होतो, आमक्या आमक्या घरी जेवलो होतो. मी सहज विचारलं गावातल्या लोकांना, ते आमके आमके पाटील होते तुमच्या गावात, ते आता दिसत नाहीत. ते म्हटले महाराज ते आता नगरला राहायला गेले, साध्या घरामध्ये राहतात. म्हटलं कसं काय, त्याच्या 4-5 पिढ्या बसून एवढं धन होतं त्यांच्याकडे? काही नाही म्हटले, त्यांच्या पोराला पत्त्याचा नाद लागला. कशाचा? जुगार. जुगार. जे धन 5 पिढ्याला पुरणार होतं ते 20 वर्षामध्ये संपून गेलं. म्हणून पत्ते कधी खेळायचे नाही, जुगार कधी खेळायचं नाही, दारू कधी प्यायची नाही, हे करायचंच नाही. तुमचं धन दुष्काळासाठी, देशासाठी, घरासाठी, पत्नीसाठी, संकटासाठी चाणक्य नीती सांगते सांभाळलं पाहिजे. धन व्यर्थ नाही घालवलं पाहिजे. धनासाठी जागं राहायचं, एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा आहे, कुणाचंही धन घ्यायचं नाही. पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, वाईटाचं घ्यायचं नाही. कुणी नावाचं दिलं तरी घ्यायचं, कुणाच्या वाट्याचं, गावाचं, भावाचं आणि देवाचं खायचं नसतं. हे ध्यानातच ठेवायचं. कुठलं गावाचं, भावाचं आणि देवाचं कधीच खायचं ते घ्यायचंच नाही. ते तुमच्या कुळाला, तुमच्या शरीराला संपून टाकतं महाराज. घ्यायचं नाही, पाप होतं घराला. त्या सातारा कोल्हापूर भागात एक भाऊराव पाटील होऊन गेले. जसे आपल्या गावाला भाऊराव महाराज झाले तसे तिकडं ते भाऊराव पाटील होऊन गेले. त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली. या मुली शिकाव्यात, मुलं शिकाव्यात म्हणून त्यांनी शाळा काढली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते कायम घ्यायचं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुर करतं. मग रवी महाराजांकडे चाली येतं, कसं गुरगुर करतात? अभ्यास केलेला असला की माणूस गुरगुर करतो. हे बघा, यांचं तयारी येतं, हे गुरगुर करतं. माझा अभ्यास आहे, मला दम नाही निघत. तुम्ही मिलिंद महाराज, ज्याचा अभ्यास आहे त्याला दम नसतो, अभ्यास करत राहायचं, रोज ते पित राहायचं दूध. महाराज, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते आंबेडकराचं वाक्य आहे बघा. आंबेडकर साहेब म्हटले, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते पिलं की माणूस गुरगुर करतो. कायम घ्यायचं शिक्षण बरं का पोरींनो. मुलींनी सुद्धा खूप शिकायचं. आता मुली शिकलेल्या पाहिजेत. आता मुलगी स्वतःच्या पायावर उभी पाहिजे. आता फार विचित्र काळ आला. नवरा तुम्हाला सांभाळच म्हणून सांगता येत नाही. त्याला जर दारूचं व्यसन लागलं, मग मुलीने काय करायचं? पोरं सांभाळीत, भाऊ सांभाळीत नाही, नवरा सांभाळीत नाही. मग तिला नोकरी असली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे, तिला 50,000 पगार असला पाहिजे, तोंडावर फेकून मारता आला पाहिजे तिला. चाल पिणाऱ्याला बरं का, चांगल्याला नाही. ध्यानात ठेवाय. का? तुमचं शिक्षण पाहिजे ना, अभ्यास पाहिजे ना. हे अभ्यास केलं तरच मिळतं. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. तो अभ्यास फार गरजेचा हे पोरांनो बरं का. गुरुजींकडे अभ्यास करायचा, खूप बोल घ्यायची, खूप ओव्या पाठ करायची. अभ्यास केला की तुम्ही ग्रेट होता, लोक तुम्हाला मुजरा करतात. अभ्यासालाच किंमत आहे जगात. ध्यानात ठेवायचा. फार अभ्यास करायचा, खूप हुशार होती. शाळा काढली त्यांनी. म्हणजे शाळा काढली तर ते शाळेला पोरं शिकायला लागली, गोरगरिबांची मुलं शिकायला लागली. पण त्या भाऊराव पाटलांचं शिवाजी महाराजांवर लय प्रेम. महाराज लय प्रेम. प्रत्येक माणसाचं प्रेम भिन्न भिन्न असतं. माझंही शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. मी सोन्याचा शिवाजी महाराज माझ्या गळ्यात घातलेला आहे बरं का पोरांनो. सोन्याचं बरं. माळीच्या बरोबरीनं जेवढी तुळशीची माळ आहे ना, तेवढाच शिवाजी महाराज घातला मी, सोन्याचा. मला आवडतो शिवाजी महाराज. मी सांगेन तुम्हाला एखादी कथा पुढे आल्यावर. ऐका. तर शिवाजी महाराजांवर प्रेम होतं त्यांचं त्या भाऊराव पाटलांचं. मग त्यांनी संस्थेला नावच शिवाजी महाराजांचं दिलं. संस्था सुरू झाली, पोरं शिकायला लागली, इंजिनियर व्हायला लागली, डॉक्टर व्हायला लागली, शिक्षक व्हायला लागली, मुली शिकायला लागल्या. पण चांगल्या कामाला कायम संकट असतं बघा, ध्यानातच ठेवा. वाईट कामाला संकट येणार नाही, पण चांगल्या कामाला संकट असतं. तसंच झालं. दुष्काळ पडला, दुष्काळ. आणि संस्थेचा नियम होता, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. परिणामी लोक धान्य नेऊन द्यायची बंद झाली. लोकांनाच मिळालं नाही, लोकांचंच पोट भरे ना, मग ते कुठं नेऊन देतील? आता संस्था बंद पडायच्या मार्गावर आली. तर ते रडायला लागले. ते भाऊराव पाटील त्यांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना जीव घातलं. काय व्यक्ती असेल महाराज, स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं आणि त्याच्या पैशात पोरांना जीव घातलं बुवा. पण एक महिना ते धान्य पुरलं. आता 2 महिने काय करावं? एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, साताऱ्याच्या कोणीतरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, गोरगरिबांची पोरं शिकवतात, मुलांना उभं करतात आणि त्यांच्या संस्थेला धान्य नाहीये, कमी पडलंय. मग त्या भाऊराव पाटलाला त्या सावकारानं पत्र पाठवलं. मोबाईल नव्हते. पत्रामध्ये मजकूर दिला, विनंती विशेष पत्रास कारण की पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या. मी तुमच्या पोरांच्या जेवणासाठी एक टेम्पो भरून धान्य देतो.
फार आनंद झाला. सकाळच्या पहिल्या एसटीनेच निघाले, साताऱ्याला पोहोचले. 2-4 खुर्च्या लावल्या होत्या. झरीचा फेटा, भारीतली शाल आणली. भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, फेटा बांधला, गळ्यामध्ये शाल घातली आणि सावकार माईकवर म्हटले, पाटील तुमच्यासारखे पाटील पाहिजे. वा, मानाचा मुजरा तुम्हाला. गोरगरिबांचं काम करता, मुलांना शिक्षण देता, पैसे कमी पडले तर बायकोचं मंगळसूत्र मोडता. वा, तुम्हाला मानाचा मुजरा. काळजीच करू नका पाटील, तुमच्या संस्थेला धान्य पाहिजे ना, एक टॅम्पो भरून धान्य देतो, टेन्शन घेऊ नका. फक्त माझी एक आट आहे. ते आट म्हणलं कीच भाऊराव पाटलांनी वर पाय. जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला फार पाळायचे. आता आटन, वचन, शब्द ते गेलं डिक्शनरीमध्ये. आता काही राहिलं नाही. तुमच्या मित्राला तुम्ही 2000 फोन पेला टाका. मालेगावला भेटत नाही, चौकात भेटत नाही, गावात भेटत नाही, नाशिकला भेटत नाही, नंबर बदलित आहे, नंबर प्लेट बदलित आहे, गाडीची कुठंच सापडत नाही. असे माझे 1,20,000 जे गेलेत परत आलेच नाहीत. बायकोचं दुखतंय ना, आईचं दुखतंय ना, भावाचं दुखतंय, असे लई जणांनी घेतले. मी आपला भोळा माणूस देत राहतो, काही नाही मान, परत येतच नाहीत महाराज. तो काळच गेला महाराज, द्यायचं कामच राहिलं नाही. विश्वास शब्द राहिलंच नाही. त्या काळातले जुने लोक फार पाळायचे याला. 1 तारीख शब्द. ते पाटील म्हटले, ओ सावकार तुम्ही आम्हाला धान्य द्यायला लागले, पोरांचं जेवण भागायला लागले, तुमची आट काय जमली पाहिजे ना आम्हाला. सोपी आटे म्हटले. काय आटे? काही नाही म्हटले, तुम्हाला धान्य देतो, पोरांचं जेवण भागवतो. आट एवढंच आहे, तुमच्या संस्थेला हे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय, एवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. असं म्हणल्याबरोबर डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला त्यांनी, गळ्यातली शालन हार खाली टाकली, सावकाराच्या हातातला माईक आपल्याकडे घेतला, तुम्ही माझ्याकडे बघा, आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. ओ पाटील, ओ सावकार, तुमचं धान्य तुम्हालाच, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. माझी कथा संपली. मला तुम्हाला याच्यासाठी सांगायची, कोण देतं इथं जागं राहा. कोणाचंही घेऊ नका, पापातलं घेऊ नका, वाईटातलं घेऊ नका. आता गरज आहे ना त्यांना, पोरं उपाशी आहेत तरी त्यांनी घेतलं नाही महाराज. कोण देतं अजिबात घ्यायचं नाही. एक दुसरा एक मुद्दा, कोणालाही द्यायचं नाही. देतानाही जागं राहायचं. गोशाळा आहे का बघत राहायचं, मंदिरं बांधतो का, वारी करतो का, 10-5 लोकांना जीव घालतो का, कधी कोणाला मदत करतो, शोधत जा. देणाऱ्याला सुद्धा देत असताना सर्वाभूती द्यावन्न द्रव्य पात्र विचारून. अन्नदान कुणालाही करता येते, पंगत कुणालाही घालता येते, पण धन देताना सावध राहा, जाग राहा. पंढरपूरला भिकारी बसलेले असतात, 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात. आपल्याला वाटतं 200ची नोट देऊ का, 500ची देऊ का, तुम्ही माझ्याकडे बघा. आणि मग एक जणांनी 500ची नोट टाकली जांभळी आणि गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? असं कुणालाही द्यायचं नाही. पापात जाईल असं द्यायचं नाही एक, आणि कुणाचं घ्यायचं नाही. ओ प्रमाण आहे का? जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहार, काही विरोध नाही. श्रीमंत किती व्हा, सोन्याची बिस्किटं कमवा, भरपूर बंगले बांधा, किती मोठी गाडी घ्या, त्याला विरोध नाही. पण जोडून या धन उत्तम व्यवहार. कोणाला फसून नाही, कोणाच्या डोक्यावर पाय देऊन नाही, कोणाचं बांध करून नाही, कोणाच्या वाट्याचं घेऊन नाही, आपल्या कष्टानं कमवा. उत्तम व्यवहारे जोडून या धन. आणि देता नाही उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल. अर्थ का सांगतो? धनासाठी जागरा धन. दुसरा शब्द आला दारा. दारा म्हणजे पत्नी.
बायकोसाठी नवऱ्यानं जागं राहायचं, कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, सप्ताह करू देते की नाही, एक. आणि बाईनं जसं जागं राहायचं नवऱ्याचं. रामायणातली कथा आहे. इथं माझ्या रामाचं मंदिर आहे. बघा बघा, वनवास रामाला आहे हो, जानकीला नाही. वनवास कुणाला आहे? रामाला आहे, जानकीला नाही. तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी. रघुकुल नीती सदा चलियाई प्राण जाए पर बचन न जाय. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. श्रीराम जय राम जय जय राम. 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 या देशातला एकमेव ग्रंथ आहे रामायण, तो आपल्या सगळ्यांच्या कामी येणार आहे. या महापुराण कथेने आपल्याला आक्रमणच केलं, आपलं रामायणच बंद केलं. महाराज महापुराण करू नये असं माझं म्हणणं नाही बरं का, पण तुम्ही भगवान शंकराला जर विचारलं ना तुम्हाला कोणती कथा आवडते, भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव गोड. श्रीराम जय जय राम. महादेवाचा मंत्रच आहे महाराज. भगवान महादेव जिथे तुम्हाला दिसतील हेच भजन करत, भजन करी महादेव आणि अखंड रामकथेचं गायन करत. आपला मालेगाव तालुका आहे, इकडं बघा. आपल्या थोडं पुढं गेलात तुम्ही की मनमाड लागतं. मनमाड आणि मनमाड येवला रोडला एक अनकाई नावाचा किल्ला आहे. त्या अनकाई किल्ल्याला एक बार त्रेता जुगमाय शंभु गए कुंभ जरी शिपाई. संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. श्रीराम जय जय राम. त्या अनकाई किल्ल्यावरती भगवान शंकर सतीला घेऊन गेले. कथा आहे काय? कोणती? रामप्रभूची. म्हणून आपल्या सगळ्याला रामायणची गरज. आपला मुलगा कसा असावा प्रत्येक आईला विचारा, ती म्हणते रामासारखा. एखाद्या पत्नीला विचारा नवरा कसा असावा, ती म्हणते रामासारखा. भावाला विचारा भाऊ कसा, रामासारखा. मग भावाची गरज रामासारखी, पतीची गरज रामासारखी, मुलगा रामासारखा. मग घरात रामायण आणावं लागेल ना, रामकथा ऐकावी लागेल ना महाराज. ध्यानात ठेवा, रोज ऐकली पाहिजे. बघा, वनवास रामचंद्राला आहे. सकाळी गादी मिळते, बाप म्हणतो राघव राजगादीवर बसायचं, आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. याला जीवन म्हणतात. हे आपलं जीवन आहे. ती रामकथा होऊन गेलेली आहे. ती आपल्याला का ऐकायची, का कीर्तनात सांगायची, हे आपल्या सुद्धा जीवनात हे घडणार आहे. सकाळी आनंद आहे तर संध्याकाळी दुःख आहे. 10 लाखाची लॉटरी लागल तुम्हाला, संध्याकाळी बातमी येईल की ज्या मुलासाठी लागली तो मुलगाच आता राहिला नाही. मला सकाळी फोन आलता आज. आता मी मगाशी चाल म्हणताना मोबाईलवर पाहिलं,
आमच्या गावातून एक फोन आला होता, सकाळीच आला होता 8-9 वाजता. मला म्हटलं बाबा माझ्या मुलाचं नेट परीक्षेमध्ये पहिला नंबर आला त्याचा आपल्या जिल्ह्यात, आणि गुंजाळ आडनाव त्या साहेबाचं, बँकेत काम करतो आपलं बिचारा मल्टीस्टेटमध्ये, लई कीर्तनाची आवड त्याला, माझं कीर्तन असलं ना जिल्ह्यात येणारच. त्याने मला सकाळी फोन करून सांगितलं बाबा माझा मुलगा नेटच्या परीक्षेत पास झाला, खूप चांगले मार्क पडले, त्याचा नंबर लागणार आहे, तो आता डॉक्टर होईल, आमच्या घराची गरिबी दूर करेल. आणि आत्ता बातमी आली की ते पोरगं बीडला जाताना एका एसटीच्या टायरला त्याचा अपघात झाला आणि तो पोरगा गेला. महाराज किती कठीण आहे ना महाराज. सकाळी आनंद आहे तर संध्याकाळी कधी कधी दुःख. हे त्याच्याच बाबतीत नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत असतं. मालेगाव काय, राहुळगाव काय, बीड काय, खायदं काय, आजंग वडील काय, सचिन महाराज, कोणतंही घ्या महाराज, कोणीही घ्या, जगात तुम्हाला कधी काळी सुख असेल कधी काळी दुःख असेल. मी एक वाक्य सांगतो, म्हणून आपला हात कधी कुणाला दाखवायचा नाही बरं का मालेगावकर, राहुळगावकर, बहिणींनो, भावांनो, आपला हात असा भविष्यवाल्याला कधी दाखवायचा नाही, कधीच नाही दाखवायचा. कारण कुणालाच हात कळत नाही, कळाला असतं त्यानं त्याचं पाहिलं असतं. नाही महाराज, किती येडे लोक आहेत महाराज. नका असं कधी कुणाला दाखवा. हा हात दाखवायचा तुम्हाला ज्ञानेश्वरीला दाखवा, हात दाखवायचा भागवताला दाखवा, हात दाखवायचा तुकोबारांच्या अभंगाला दाखवा. हात कसा कोणत्या बाबाला दाखवू नका. बाबान बुवा काही खरं नसतं महाराज, हे डोक्यातून काढून टाका तुमची. हे मी तुम्हाला रामायणातलं सांग. सकाळी गादी आहे आणि संध्याकाळी वनवास आहे. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं कधीच कुणाला कळत नसतं बरं. ओ रावळगावकर, हे वाक्य माझं घरी घेऊन जा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. बरं कोण जातंय वनवासात? एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. ज्याला राहायला बंगला आहे, ज्याला राहायला राजधानी आहे, ज्याचा पाऊल अजून फुलाच्या खाली नाही, पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. याच पंचवटीमध्ये प्रभूला आपल्या हाताने कुटिया बनवावी लागते. नाशिकला याला जीवन म्हणतात. म्हणून सुख आलं की माजू नका, दुःख आलं की मरू नका. सुखातही भजन करा, दुःखातही भजन करा. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा. सुखातही भजन, सुखातलं भजन माजू देत नाही, दुःखातलं भजन मरू देत नाही. ध्यानातच ठेवायचा. हे प्रारब्ध असतं महाराज. रामप्रभू वल्कल धारण करतात, रामप्रभू वनवासाला निघतात, लखनजी सुद्धा निघतात. आता ऐका, मी दारेसाठी सांगतो. दारा 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 म्हणजे पत्नी. कशी जागी असली पाहिजे पत्नी. आणि ती जानकी म्हणते प्रभू मी सुद्धा येणार वनवासात. तर रामचंद्र म्हणतात नाही जानकी, आता संपून जातील 14 वर्ष, आता येईल मी परत, आता होईल 14 वर्षाचा वनवास. तू आईची सेवा कर, तू अयोध्येची सेवा कर, कौशल्या मातेची सेवा कर. तू एका राजाची मुलगी आहे, तू एका राजाची सून आहे. अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली नाही, तू फुलाच्या खाली उतरली नाही. वनवासामध्ये काटे असतात, वनवासामध्ये वाघ असतात, तू माकडाला भीते. तेव्हा ती जानकी म्हणते प्रभू एखाद्या वेळेला तुम्हाला अयोध्येला सोडता येईल, तुम्हाला कौशल्य मातेलाही सोडता येईल, पण तुम्हाला मला सोडता येणार नाही प्रभू. ऐका ना प्रभू. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल ना प्रभू, तुमची अर्धांगिनी तुमच्या पाठीमागे उभी राहणार. माझ्या बहिणींनो, आपला नवरा जिथं असेल ना तिथंच उभं राहायचा. घेऊन जा माझा संदेश घरी. असू द्या गरीब तुमचा नवरा, पण त्याच्या पाठीमागं उभं राहा. बघा ना, कधीतरी वाचा इतिहास. माझा शहाजी राजा
निजामशाहीमध्ये आहे, कधी आदिलशाहीमध्ये आहे, कधी कोणत्याही सत्तेमध्ये सरदार म्हणू नये. पण माझी राजमाता जिजाऊ शिवनेरी गडावर राहते, कधी लाल किल्ल्यावर राहते, लाल महलात राहते. एक वर्ष तिला तिचा नवरा भेटत नाही हो, पण आपल्या शिवाजी बाळाला संस्कार देते. माझं कुंकू, माझं माहेर नसलं तरी चालेल, माझं सगळं संपलं तरी चालेल, पण माझं कुंकू वाचलं पाहिजे. किती संकट काळात उभी राहते हो. बहिणींनो, फार गरज आहे बरं, आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं उभं राहत जा. हो, काय म्हणते बघा जानकी, प्रभू नाही घेता येणार तुम्हाला माझा निरोप, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे असता भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तुमची अर्धांगिनी तिथंच उभी राहणार. याला म्हणतात दारा. जागी असली पाहिजे पत्नी धनदारा. पुत्र मुलासाठी जागं राहा. प्रत्येक बसलेल्या बापाला मुलगा आहे, मुलासाठी जागं राहा. कालची घटना आहे बघा संभाजीनगरची. एक पोरगा डोंगरावरती चढला, बापाला आयफोन मागत होता, आयफोन होताच त्याच्याकडं, आयफोनचे हप्ते रुकले होते म्हणतात. अजून काय खरंय माहिती पडलं नाही, पण पोरगा माय बापाला सहित मरून गेला. तुम्ही मोबाईलला बघा. हो, फार कठीण आहे पोरासाठी जागं राहा बरं का. मायबापाचं सगळ्यात मोठं कर्तव्य सध्या जागं राहणं. हो, अहिल्याबाई होळकराचा मला येताना चौक लागला. तुमच्या गावामध्ये मला येताना शिवाजी महाराजही लागले, अहिल्याबाई सुद्धा लागले. अहिल्याबाईची कथा कधीतरी वाचा. तिचा पोरगा पापी निघाला महाराज, तिचा पोरगा गायी मारणारा निघाला, तिचा पोरगा दुष्कर्म करणारा निघाला. पण अहिल्याबाई सामान्य नव्हत्या. अहिल्याबाईनं 32 वर्ष हिंदूचं राज्य सांभाळलं महाराज. हो, काय माता आहे महाराज ती अहिल्याबाई. 2-2.5 तास लागतील मला ती सांगायला महाराज. मी तिची कथा सांगतो. मध्य प्रदेश सारख्या, इंदोर सारख्या शहरात राज्य केलं तिनं. ऐका, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला त्या अहिल्याबाईनं महाराज. हो, सगळ्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. महादेवाची पिंड हातात घेऊन हो धर्माचा प्रचार करणारी रणरागिनी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर ध्यानात ठेवा. त्या अहिल्याबाई होळकर, तिचा पोरगा पापी निघाला. वासुदेव बाबा तर हत्तीच्या पायाखाली देऊन मारला पोरगा तिनं महाराज. काय माय असेल महाराज. त्याला कठीण बाप म्हणतात. माझा बाप मला आळंदीला सोडून गेल्यावर 11 वर्ष भेटायला सुद्धा नाही आला महाराज. असेच बाप पाहिजेत महाराज, असेच बाप लागते. असा बाप मोबाईल देणार म्हणलं की पोरगा तुम्हाला घेऊन जातं. मी चुकला की ठोकून काढायचं, मेला तर मेला, पण पोराचा लाड नाही करायचं. माझी विनंती तुम्हाला, माय बापानं कणखर राहिलं. 11 वर्ष माझा बाप आला नाही महाराज मला भेटायला. तुम्हाला खरं सांगतो, अजिबात आला नाही. बाप आलाच नाही मला भेटायला. माझे वडील ऑक्सिजनमध्ये गेले. आणि मग मी घरी आल्यावर आमच्या आईला एक दिवस विचारलं, म्हटलं का गा अक्का, काय कठीण बाप होता, मला साधं भेटायला सुद्धा नाही आलं. तर माझ्या आईनं सांगितलं मला, बाबा की तुझा बाप प्रत्येक महिन्याला भेटायला यायचा तुला आळंदीला, पण तुला लांबून बघायचं. तू पाठाला जातो का, रियाज करतो का, पेटी वाजवतो का, अभ्यास करतो का, आणि तुला न भेटताच एसटीत बसून यायचा, डोळ्याला उशी लावायचा, खूप रडायचा तुझ्या आठवणीत, पण तुला भेटून तुझा लाड करत नव्हता. म्हणून पोरगा शिकतो बघा महाराज, ध्यानात ठेवा. जोपर्यंत तुम्ही असं वागणार नाही, बापाचं अहो बाप वर्गात आला की बाप आला म्हणून तर पोरगाने पुस्तक घेतलं पाहिजे. आता बापच 12 तास मोबाईल पाहतो, पोरग पाहणारच आहे. आईच 12 तास टी व्हीमध्ये महाराज, 4 तास बापाच्याच हातात. पोराच्या समोर पोरगा बाप मोबाईल पाहतो. पोराच्या समोर तुम्ही मोबाईल पाहू नका, पोराची ताकद नाही तुमच्या समोर पाहायची. पण तुम्हीच त्याच्यामध्ये रील्स पाहायला पण नाही, ते असं होणार आहे महाराज. फार व्यसन ह्या मोबाईलपासून तर लय सावधान राहा महाराज. या लहान लहान लेकराच्या हातात हा मोबाईल देऊ नका. 1ली, 2री, 3री अजिबात नाही, 7वी सुद्धा नाही ना 8वी सुद्धा नाही. द्यायचं आहे ना तुम्हाला, 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं द्या. त्याच्या लहानपणी जर देत असाल तर सावधान, तुमची पोरं बालपणात तरुण होतील. बरं मोठं संकट आलं आपल्यावरती, फार बेकार आहे हा मोबाईल. प्रत्येकजण त्याच्यातच जे काही पोराशी जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाहीत महाराज. बायकोला राग आला रवी महाराज, तिनं ताट घेतलं, ती गेली निघून. तिला याला मिळच नाही. यानं 2-4 घास मातीचे खाल्ले, खालचे माती, ताट नेलं म्हणून मिळच नाही महाराज. आमच्या बीडला एक घटना घडली, आता तुम्हाला पटणार नाही पण खरंच घडली. एक नवरा, इकडं बघा, असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं केलं, मिळच नाही त्याला. जाऊ दे, त्याचं
विठाला विठाल विठाला 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 त्याला वेळ त्याचं चुकलं जाऊ दे तो गेला गडबडीत त्याच्या गडबडीत ते त्याच्या लक्षातच नाही ते त्याला वाटलं माझंच घर आहे ते पाहण्याच्या नादात ते रील्स वर सरके ते मिलिंद मार गेलो जाऊ दे त्याचं चुकलं बा तो गेला बा घरात जाऊ दे सचिन महाराज ती गेला त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं ना ती मोबाईलच खेळत होती तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 रुपये राहिले बचत गटाचे उद्या देते 200 परवा टाकते 100 परवा देते ती आपली मॅसेज करत होती तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार नवराच येणार तिनं पाण्यास तांब्या भरून दिला तांब्या आल्यावर याला वाटलं आपलंच घर आहे हा सोफ्यावर बसला यांनी वर पाहिलं नाही याला मिळ नाही माझी बायको नाही तिनं खाली पाहिलं नाही तिला मिळ नाही माझा नवरा नाही दोघं शेजारी बसून मोबाईल खेळतच होते त्या ओढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात आता माझ्याकडे बघा इकडं अय राहुलगाव ओरिजिनल चालतं का ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आपलंच घर चुकलं निघालं बाहेर अरे तुझं घर आहे अवघड आहे महाराज अवघड आहे हो 15 मिनिटं एक जण पुण्यामध्ये मोबाईल पाहत होता 15 मिनिटं मोबाईल हरवला बायकोनं जोरात कानाखाली मारली महाराज इतक्या जोरात मरण ना ते बरं का जोरात कानाखाली मार इकडे बघा बायकोनं आणि बायका हाणायला भेट नाहीतात हे तुमच्या खानदेशातल्या बरं आहे तिकडे आमच्या ठोकून काय पुण्यातल्या नाशिकमधल्या चुकलं की हानीत असते बायकोनं जोरात कानाखाली मारली का मारलं ग मला का मारलं ती म्हटली काय पाहता मोबाईल पाहतो म्हणे 15 मिनिटं झाली म्हणे टॉर्च कशाची लावली टॉर्च नाही कळालं तुम्हाला अजून कळलं आहे का अंधारामध्ये मोबाईल पाहत होता आणि मोबाईलचीच बॅटरी लावून टॉर्च लावून शोधित होता बायको हाणणार का नाही सांगा बरं मला तुम्ही अवघड झालं महाराज माणसं या मोबाईलमध्ये गुंतून गेली महाराज माणसाला बोलत नाहीत मित्राला बोलत नाहीत आईला बोलत नाहीत बापाला बोलत नाहीत घरात अभ्यास नाही नेवासा तालुक्यात एक गाव आहे रवी महाराज 4-5 दिवसापूर्वी कीर्तन केलं मी त्या गावाला त्या गावात एक नियम केला गाववाल्यांनी सरपंचांनी वासुदेव बाबा नियम असा केला संध्याकाळी 4 ते सकाळी 10 या वेळात लहान पोरांनी मुलांनी अभ्यास करणाऱ्यांनी मोबाईल बघायचा नाही मी त्या गावात फुकट कीर्तन केलं फुकट म्हणलं वा गाव याला म्हणतात गाव असं काहीतरी करावं लागेल आपल्याला आता आपले पोरं फार त्याच्यात गेली जागं राहावं लागेल हा मायबापाचं कर्तव्य जागं राहणं महाराज लक्षात ठेवा जी आई जागी आहे पोराचं कल्याणच आहे महाराज जो बाप जागा आहे त्या मुलाचं कल्याणच आहे मुसलमान आहे का आपल्या गावात आहे मला मस्जिद लागली मगाशी जेवताय तुम्ही मुसलमान भाविक जर कधी पाहिले ना लहान पोरं असतात बघा त्यांना लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतात ते त्याच्या करंगुईला धरतात रोज मस्जिदमध्ये नेतात आपला अल्लाह आहे खुदा है नमाज है कुराण है धर्म है आपला रोज शिकवतात त्यांना आपल्या पोराच्या डोक्यात आपला बाप टोपी घालायला तयार नाही त्याला वारकरी शिक्षण संस्थेत आणायला तयार नाही त्याच्या कपाळी गंध लावायला तयार नाही हे आपलं मंदिर आहे हे आपले बजरंगबली आहेत हे आपले शनिदेव आहेत हे असं सांगायलाच तयार नाही परिणाम तुमच्या कपाळाचा गंध गेला आणि तुमचा पोरगा तर लावीनाच महाराज आता फार वाईट झालं बरं जागं राहावं लागेल माझ्या मायबापानं बालपणापासून आम्हाला मंदिरात नेलं रवी महाराज लय भारी गातात मिलिंद महाराज लय सुंदर गातात सचिन महाराज लय भारी वाजवतात सोपान महाराजांची काय कथा आहे आमच्या वासुदेव महाराजांची काय कथा आहे आमचे भाऊराव महाराज किती मोठे होऊन अहो हे मायबापानं त्यांना हाताला धरून मंदिरात नेल्याचं फळ आहे बालपणात न्यावं लागेल बालपणामध्ये जागं राहावं लागेल जिजाऊ माता जागी आहे अहिल्याबाई होळकर नावाची माता जागी आहे आमच्या पुराणात एक माता आली मदालसा नावाची पाळण्यामध्ये झोके देताना जागी आहे बरं का काय म्हणते बघा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परियंदे मदालसा सोहम झोझो रे बाळा पाळण्यामध्ये म्हणते राजा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे साधू आणि संत जेथे असती पाऊदंड मुलासाठी जागर राहा 4-5 दिवसापूर्वी मोबाईलवरती एक कथा ऐकली मी महाराज मला आठवली म्हणून तुम्हाला सांगतो एक पोरग शाळेतून आलं सगळ्यांनी ऐका 2 मिनिटं तुम्हाला कोणी सांगणार नाही एक पोरग शाळेतून आलं आणि शाळेतून ते लहान बाळ आलं आणि त्यानं आईकडे अशी चिठ्ठी दिली चिठ्ठीकडे बघा ऐका आईच्या हातात सचिन महाराज चिठ्ठी दिली अशी आणि चिठ्ठी दिली ना
त्या आईनं चिठ्ठी वाचायला सुरुवात केली रवी महाराज. चिठ्ठी वाचायला सुरुवात केली तर ती आई खूप रडायला लागली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या, खूप रडायला लागली, सारखी रडायला लागली. त्या बाळाला वाटलं नक्की माझं काहीतरी शाळेमध्ये चुकलं, मास्तरांनी लिहून दिलं, माझी आई का रडते. तर बाळ आईच्या मांडीवर गेलं, आईचे डोळे पुसले. आईला त्या बाळाने विचारलं, का गाय तुला रडायला काय झालं गाई, काही चुकलं का ग माझं, शाळेमध्ये काही माझा दोष आहे का, काय गाई कशामुळं रडते गाई, काय लिहिलं ग या चिठ्ठीमध्ये हे सांग ना गाई. तर ती आई म्हणली, अरे या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय बघ की तुझ्या एवढा हुशार पोरगाच वर्गामध्ये नाही. चिठ्ठीत काय लिहिलंय, तुझ्या एवढा हुशार पोरगा वर्गामध्ये नाही, तुझ्या शिकवणीमध्ये मास्तर कमी पडतात, तुला शिकवायला गेलं तर तू त्यांच्यापेक्षा बुद्धिमान असल्यामुळं त्यांच्या शाळेत तुला शिकवणारा शिक्षक नाही, म्हणून त्यांनी अशी विनंती केली या चिठ्ठीमध्ये की उद्यापासून तुमचं पोरगं शाळेत पाठवू नका, त्याला घरीच ठेवा, असं आईनं सांगितलं. पोराला आनंद झाला, लहान बाळ ते, त्याला वाटलं आता उद्यापासून शाळेत जायचं नाही. वासुदेव बाबा अण्णा त्या बाळानं तसं म्हणल्यावर आईनं काय केलं बघा, आई रात्रंदिवस जागी राहिली महाराज. रोज एक पुस्तक पाठ करायची, वाचन करायची, शिकायची, आणि पोरग शाळेत जात नव्हतं ना त्याला शिकवायची. आई जागी राहिली महाराज, रोज त्याला शिकवायची. दुसरं वर्ष गेलं की त्याला पुन्हा शिकवायची. असं 25 वर्ष आईनं शिकवलं. त्या 25 वर्षात ते बाळ इतकं हुशार झालं, इतकं बुद्धिमान, इतकं वैज्ञानिक, इतकं मोठं शास्त्रज्ञ झालं. हा जो बल्ब आहे ना, बल्ब, हा या बल्बचा शोध लावला बघा त्या बाळानं. हा जो प्रकाश आहे, प्रकाश, लाईट, बल्ब, याचा शोध त्या बाळानं लावला. त्या बाळाचं नाव आहे थॉमस ॲडिसन. काय नाव आहे? थॉमस ॲडिसन. त्या थॉमस ॲडिसन या बल्बचा शोध लावला. 999 वेळेला फेल गेला त्याचा. त्यांनी उपक्रम करायचा, प्रयोग करायचा, शाळा जळायची, घर जळायचं, त्याचं पुस्तकं जळायची, प्रयोगशाळा जळायचं. हे काही सोपं आहे का प्रकाश तयार करून? 999 वेळेला फेल गेला, पण अभ्यास करत गेला, आईनं शिकवलेलं शिकत गेला. तर 1000व्या वेळेला त्याच्याकडून बल्ब लागला. बल्बचा शोध लावणारा पहिला थॉमस ॲडिसन. ऐका, त्याच्यानंतर त्यानं कमीत कमी 500 शोध लावले. आज हा कॅमेरा आहे ना, रेकॉर्डिंग करतो ना आपण, हा कॅमेरा हा त्याचा शोध आहे, रेकॉर्डिंग त्याचा शोध आहे, प्रकाश त्याचा शोध आहे. इतके शोध लावले, या जगातला 1 नंबरचा शास्त्रज्ञ झाले ते बाळ, शास्त्रज्ञ. ऐका, आणि काही दिवसानं त्याची मातोश्री आई गेल्या, देहावसन झालं आईचं. आईची माती वगैरे त्यांच्याकडे तिकडच्या पद्धतीमध्ये तिकडं पुरलं जातं. त्यांचं सगळं झालं ते. आणि काही दिवसानं आईच्या घरातली वस्तू ती व्यवस्थित लावत होता, आईचे फोटो लावत होता, पुस्तकं लावत होता. तर नेमकं ती बालपणातली चिठ्ठी एका पुस्तकात सापडली, आईला दिली. इकडं बघा, ऐका जरा. आणि ती चिठ्ठी हाताला लागली आणि त्यानं वाचायला सुरुवात केली. तर त्या चिठ्ठीवर सचिन महाराज दिलेलं होतं, तुमचा बाळ अत्यंत मतिमंद आहे, उद्यापासून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका, त्याला शिकवलेलं कळत नाही, आमचे शिक्षक शिकून शिकून त्याला थकून गेलेत, पण त्याला काहीच येत नाही. आई, तुमचा पोरगा मतिमंद असल्या कारणानं आमच्या शाळेत त्याची व्यवस्था होत नाही, त्याच्यामुळं दुसऱ्या शेजारच्या मुलाचं नुकसान होतं. उद्यापासून या बाळाला तुम्ही घरी ठेवा, शाळेत काही पाठवू नका. आणि मग थॉमस ॲडिसन रडायला लागले, अरे चिठ्ठीत तर लिहिलं होतं पोरगा तुमचा मतिमंद आहे, आणि आईनं मला सांगितलं त्यावेळेला तू फार बुद्धिमान आहे, तुझ्या एवढा विद्वान कुणी नाही, तुझ्या एवढा बुद्धिमान शाळेत नाही, म्हणून तुला घरी ठेवायचं. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. कळालं होतं की माझी आई माझ्याशी खोटं बोलली. आणि मग त्यांनी त्यांच्या चरित्र लिहिताना एका डायरीमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे. ते थॉमस ॲडिसन म्हणतात की थॉमस ॲडिसन जगातला 1 नंबरचा बल्बचा शोध लावणारा शास्त्रज्ञ झाला, पण तो शाळेमध्ये मतिमंद होता. तो जर शास्त्रज्ञ बनू शकला तर त्याचं एकमेव कारण माझी आई माझ्यासाठी जागी राहिली, म्हणून मी शास्त्रज्ञ झालो. ध्यानातच ठेवा, मायबाप जागे असले की मुलं घडत असतात. मायबापानं जागं राहा बरं. खूप कथा सांगू शकतो मी तुम्हाला, खूप अभ्यास केलेला मी महाराज आहे, रोज सांगतो बघा, जागं राहा बरं. मायबापानं जागं राहणं गरजेचं आहे. मोबाईल पैसा थोडा कमी करा महाराज. श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंत व्हा, पण त्याच्याबरोबर तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, नाही तर मग तुमचा पैसा कामी येणार नाही, तुमची जमीन कामी येणार नाही. मुलं जर चांगली झाली नाही ना, ती जर शिकली नाही ना, तर फार आनंद नाही. म्हणून मुलासाठी जागं राहा. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, भावासाठी सुद्धा जागं राहायचा.
2 भाऊ असतील तर एका भावानं अर्ध्या एकरसाठी, एका गुंठ्यासाठी, काही बिघ्या जमिनीसाठी कोर्टात नाही जायचं. वनवास रामचंद्राला, लखनजीला नाही. पण लखनजी सुद्धा वनवासात जातात. भरत परत येतो, आपल्या आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, आणि मा ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, दुसरा भाऊ गादी घेऊन गेलाय भावासाठी. ही गादी तुम्हाला घ्या म्हणतो, मला माफ करा म्हणतो. रामचंद्र त्या भरताचे डोळे पुसतात आणि त्या चित्रकूट पर्वतावरती त्याला सांगतात, भरत जागा हो, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भरत माय कैकईना दोषी नव्हे, दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रावळगावकर दोन गोष्टीतून कोणी वाचत नाही. 2 गोष्टीतून. कोणत्या 2 गोष्टी महाराज ऐका ना. एक तर आपण सगळे म्हातारे होणार बरं का. लय गर्व करू नका, मी लय सुंदर मी लय भारी. आपण कोण होणार आहे? तुम्ही क्रीमा लाव, त्या क्रीमा, अय बहीण बाई, क्रीमा लाव. क्रीम लावायची नाही बरं. क्रीम म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे बरं, लावायचं नाही लावायचं. कितीही क्रीमा लावा, कितीही मेकअप करा, किती भारीतले कपडे घाला, सगळे म्हातारे होणार आहेत बरं. काही काही पोरं असे फोटो काढतात. काढ रे फोटो, काढ फोटो. सध्या फोटोचा एक लय जमाना आला बरं का. काढ फोटो. ॲपल मोबाईल आलाय, सॅमसंग अल्ट्रा आलाय, भारी मोबाईलमध्ये फोटो निघतात. काढ फोटो. नारळ झाडात उभं राहणार, हायवेला उभं राहणार, चौकात उभं राहणार, फोटो काढणार. बरोबर ते मोबाईलमध्ये नाही ठेवणार, त्याच्याशी मोठाले कटआउट बनवणार, अशी बॅरेट घरामध्ये लावणार. या बाजूने हॉलमध्ये, या बाजूने, मागच्या बाजूने. आपण त्याच्या घरात चहा प्यायला बसलो, मग आपल्याला त्याचेच फोटो दिसतात. ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळावर आड्या. मग आपण पाहतो हे वरच ते खालून म्हातारं म्हणतं आपल्याला, बाबा मीच पैलवान होतो, पैलवान 1 नंबर. मग म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. लक्षातच ठेवा, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, अरे तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. ऐका रे, सारी अवघी कामे खोटी, अंत जाणे मसनवटी, शरीराची होय माती. एक तर आपण म्हातारे होणार आहे, नाही म्हातारे झालो ना रावळगावकर, सगळ्याची सगळे मरणार आहेत बरं. शरीराचे ठेवणे घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे. शरीराची ठेवणे घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे. शरीराच्या ठेवणे घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे, घरशी अभिलाष दे.
काय गोड प्रमाण म्हणतायत आमची गुणीजन. वा किती सुंदर आहे भरत. असं नाराज होऊ नका. एक तर आपण म्हातारे होणार आहेत, नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. म्हणून भरत जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणा. जा बाबा जा, परत जा. ही गादी तुझी आहे, परत जा बाबा. अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. तू मालक आहे, मी वनवासी आहे. भावानं भावाला जाग केलं बघा. एक भाऊ भावाला जाग करतो रामचंद्रासारखा. एक पत्नी नवऱ्यासाठी जागी आहे जानकीसारखी. भाऊराव पाटील जागी आहे धनासाठी. जिजाऊ माता जागी पुत्रासाठी. अहिल्याबाई होळकर जागी पुत्रासाठी. महाराज 11:15 वाजले, कळलं आम्हाला कुठं कुठं जागं राहायचं. फार सुंदर सांगितलं. धनाच्या ठिकाणी, दारेच्या ठिकाणी, पुत्राच्या ठिकाणी, भावाच्या ठिकाणी. वा कळलं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं? महाराज म्हटले असे जे कोणी जागे आहेत त्यांना फळ मिळतं. कोणतं? अभंगाचं पहिलं चरण. मिलिंद महाराज वा काय सुंदर चाल लावली. आपुलिया हिता जो अशी जागता, असे जे कोणी जागे आहेत. आत्ता सांगितलेले सगळे कथा असे जे कोणी जागे आहेत त्यांना फळ मिळतं. धन्य माता पिता तयाचिया. आपल्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज. दोनच लोकांचे उपकार आहेत आपल्यावर महाराष्ट्रात. एक विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? सगळ्या संतांना एकत्रित आणलं. चोखोबाराय, गोरोबा काका, सावता महाराज, सगळे नामदेवराया, मेळविली मांदी वैष्णवांनी, सगळे संत एकत्रित आणले. सगळ्या जाती एकत्रित केल्या. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाला एकत्रित आणणारा एकमेव वारकरी संत ते म्हणजे ज्ञानोबाराय. आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित आणणारा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा. सगळ्याला एकत्रित. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज. पोरं 400 तयार झाली. तानाजी तो पलीकडचा मी घेतो राज, तो पलीकडचा रायगड मी जातो राज, पुरंदर मी जातो राज. राज आदिलशाही पळाली पाहिजे, निजामशाही पळाली पाहिजे, मुघलशाही पळाली पाहिजे. 400 पोरं तयार झाली. रावळगावकर ऐका, 5-10 मिनिटं राहिलेत. हातात गुलाल बेल भंडार घेतला आणि सगळी पोरं भोर तालुक्यामध्ये, बेल्ला तालुक्यामध्ये कधी गेलात पुण्याला तर रायरेश्वराचं मंदिर आहे सह्याद्रीच्या खोऱ्यात. हो, त्या हिमाडपंथी मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीसमोर उभी राहिली. करंगळीचा अभिषेक केला. ठरलं
ठरलं राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडे आवाज आला राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. पलीकडे आवाज राज इथून पुढचं मरण तुमच्या करता. ठरलं राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही. जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया. हातातला गुलाल हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला हर हर. आमचा रवी महाराज एवढ्या बिंबीच्या देठापासून म्हणला. तुम्ही काय पाकिस्तानातले अय उभे राहिले अय काय कर 2-2 बर्फ्या आणल्या राव तिथं मागाशी. भात काय न पुऱ्या काय न भाजी रटावून जेवले. काय एवढ्या बिंबीच्या देठापासून म्हणलो मी काही नाही महाराज. माझी एक विनंती आहे तुम्हाला. आपला सप्ताह 5व्या दिवसावर आहे. किती गोड सप्ताह आहे हो महाराज. संपूर्ण आहे कीर्तन असं वाटतंय. ऐकणारे चांगले आहेत. किती गोड गाय हे आमच्या वासुदेव महाराजांनी किती गोड मंडळी आणली तुमच्यासाठी. ही भेटणारी मंडळी काय या महिन्यामध्ये श्रावण महिन्यात कुठं रवी महाराजन मिलिंद महाराजन हे सचिन महाराज मिळत असतात का महाराज. डायरीमध्ये जागा नाही हो यांच्या. रोज 2-2 कीर्तन आहेत त्यांच्या पाठीमागं. तरी सुद्धा एवढी मंडळी आपल्या गावात थांबली. एवढा जे कार चालू आहे. 2 तास झाले तुम्ही एक कथा ऐकताय रडताय त्या भावात जाताय रामायण ऐकताय. एवढं चाललंय काही असं करू नका. एक विनंती आहे. आपला सप्ताह इतका 5व्या दिवसाचा आहे. मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात. सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी जेवढे आहेत तेवढे. उभे राहिलेले जीन्स पॅन्ट सगळे गाडीवरले सगळे करा. टाळकरी मर्द आहे तुम्ही करा. शाबाश वा टाळकरी इकडच्या वाट्यावरले लाल पॅन्ट शाबाश करा. इकडच्या आजी करा. सगळ्यांनी करा. हार झाली नाही ओरिजिनल करा. मागचे गाडीवरले जीन्स पॅन्ट हा शाबाश करा बरं. हात दोन्हीनी हार झाले करू नका. ओरिजिनल करा. अशी जो मर्द आहे त्यांनी करा. जो नाही त्यांनी खाली ठेवा. मला काय करायचं. ओरिजिनल वा. बघा किती सुंदर चित्र आहे वासुदेव बाबा. किती गोड चित्र आहे. वा रावळगाव. हात वर करा. पुरी हार झाली नाही ओरिजिनल असे वा. हात वर करायचे. हात ज्याचे वर आहेत इकडे बघा. टाळी नाही वाजवायची. या हातानं सगळ्या संतांना अभिवादन करायचं. शिवरायांना अभिवादन करायचं. आपल्या आईवडिलाला अभिवादन करायचं. या रावळगावच्या मातीला टाळी नाही वाजवायची. हात वर करा. आणि हात ज्याचा वर आहे ऐका. हात ज्याचा वर आहे मी हरर म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे जेवढ्यांचा तेवढ्याचा त्यानं महादेव म्हणायचं. मी जय भवानी म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणायचं. मी शिवाजी महाराज की म्हणणार आहे. तुम्ही जय म्हणायचं. असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला खानदेशाला. रावळगावच्या नावाच्या गावी काय सप्ताह चाललाय बोला. हर 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 जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की वाह. सिस्टीम वाले असा एक मावळा गड आणायचा. मावळ्याची तुकडे 1000वर गेली. सैन्य आता 5000वर गेलं. नेताजी पालकर सरलष्करपती विराजमान झाले आणि महाराष्ट्रात आनंद झाला. रवी महाराज आणि मराठ्याची पोरं काय म्हणायला लागली. मराठ्याची पोरं नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोरं नाही भिणार मरणाला. सांगून गेला कोणी मराठी साईरावच्या विश्वाला. सांगून गेला कोणी मराठी साईरावच्या विश्वाला. गेला कोणी मराठी साईरावच्या विश्वाला. गेला कोणी मराठी साईरावच्या विश्वाला.
अंगावरची कातडी काढली पोरांनी. कधी आळंदीला गेले ना, आळंदीला रवी महाराजाला भेटायला गेले ना आमच्या, तर आळंदीला जाताना एक वडू नावाचं गाव लागतं, वडू बुद्रुक, आणि एक तुळापूर नावाचं गाव लागतं. ऐका ऐका, त्या तुळापूरला वडूला कधी गेले तर नक्की जा पोरांनो. अंगावरची कातडी काढली तरी फक्त एकच आवाज येत होता, जगदंब जगदंब जगदंब. अंगाला मीठ लावलं जायचं, तिखट लावलं जायचं. साधी ठेस लागली ना आपल्या पायाला तर आपल्याला 10 दिवस करमत नाही. 41 दिवस रावळगावकर कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जात होत्या, लाल करून सळ्या तप्त डोळ्यात जात होत्या. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. जगदंब म्हणतो काय, त्याची जीभच तोडून टाकली, सांडशीमध्ये धरून जीभ तोडून टाकली हो. तरी 41 दिवस ना वाकला ना मोडला ना झुकला. शेर शिवा का छावा माझा संभाजी राजा, गरजा राजा होऊन गेला रे मायबाप, काय राजा झाला महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार म्हाला काय कुणाची भीती. रोज ऐकायचं, अंगावरचे शहारे उभे राहतात, किती गोड आहे महाराज. माझा संभाजी राजा गेलाय, माझा शिवाजी राजा गेलाय, किती कथा सांगू तुम्हाला. बाजी प्रभू काय, तानाजी काय, हे सगळे मावळे देशासाठी प्राण देतात, पण तुकोबर आहेत त्यांना धन्यता देत नाही. धन्य माता पिता तयाची या, त्यांना जन्म देणाऱ्या माय बापाला धन्यता दिली जाते. बघा सांगू द्या, स्वतःच्या पोटात भूक लागली की ज्ञानोबाराय गावात मधुकरीला जात नव्हता. निवृत्तीनाथ रायाला भूक लागल्यावर सुद्धा नाही, सोपान काकाला लागल्यावर सुद्धा नाही. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली ना, काखेमध्ये जोडी घ्यायची. हाताचा जो आळंदीचा घाट आहे त्या रस्त्यानं गावातल्या लोकांना मधुकरी मागायची. गावातल्या लोकांनी मायबापाला देहांत प्रायचित्त दिलं होतं त्यांची. हे विठ्ठलपंत, तुम्हाला जर तुमचे पोरं जातीत घ्यायचे असतील तर तुम्हाला मरावं लागेल. देहांत प्रायचित्त. मायबापानं आपल्या लेकरासाठी एका चिठ्ठीमध्ये सगळं लिहून ठेवलं कागदावर. इतके सुंदर 4 लेकरं सोडून मायबाप गेले. मायबाप फक्त लेकरासाठी जगत असतात. बरं पोरांनो, मायबापाकडे कोणता हट्ट करू नका, मायबापाला खूप जीव लावा. एका मुलीनं कीर्तन ठेवलं तर रवी महाराज माझा आता एक 15-20 दिवस झाले सांगलीला कीर्तन होतं, सांगलीला. आणि ती मुलगी आहे ना, तिने मला फोन केला, अक्रूर महाराज बोलता. म्हटलं हो, तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हटलं अरे माझी तारीख आता बसत नाही. ती म्हटली नाही काही पण करा, पण तुमचा जो दिवस रिकामा असेल तो द्या, मला काय तिथी तारीख सप्त्यातलं कीर्तन नाही. मी वासुदेव महाराज कीर्तनाला गेलो. तर ऐका मुलींनो, तर ती पोरगी IAS अधिकारी आहे, लाल दिव्याच्या गाडीतली मुलगी आहे, तिच्या पोलीस संरक्षण आहे. तिला कीर्तन असं ठेवलं होतं, बापाला एका खुर्चीवर बसवलं होतं आणि आईला एका खुर्चीवर बसवलं होतं. बापाच्या गळ्यात तुळशीचा हार, हो बापाच्या आईच्या गळ्यात तुळशीचा हार, 5-6 हजार लोक उभी कीर्तनाला बसून. आणि मी कीर्तन करत होतो आणि त्या मुलीने माझ्या हातात चिठ्ठी लिहून दिली, कागद लिहून दिला. ती सांगत होते, अक्रूर महाराज तुम्ही खूप छान कीर्तन करता, आईलाही सुंदर सांगता, बापलाही सुंदर सांगता, लय भारी बोलता. मी तुमचं यूट्यूबला कीर्तन ऐकून ठेवलं. माझ्या बापानं 15 वर्ष लोकांचा ऊस तोडून मला साहेब केलं. माझ्या आईनं लोकांच्या घरचे भांडे घासून मला साहेब केलं. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. सगळा समाज त्या मुलीकडे पाहून कौतुक करत होता. आणि ती मुलगी म्हणत होती, बघा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाट ठोया
गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना पुरी हुंद का दाटतया गोष्ट बापाची सांगता उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाय जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर ब्राह्मण मंडळी कोणताही न्याय द्या पण माझ्या माऊलीला माझ्या निवृत्तीनाथाला माझ्या सोपान काकाला मुक्ताबाईला जातीमध्ये घ्या देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत इंद्राणीचं खळखळ वाहणारं पाणी म्हणत होतं देहांत प्रायचित्त सुवर्ण पिंपळाचे पान म्हणत होते देहांत प्रायचित्त सिद्धेश्वराच्या मंदिरातल्या घंट्याचा निनाद म्हणत होता देहांत प्रायचित्त दोघं मायबाप विठ्ठलपंत आणि रुक्मिणी उडी घेतात रे गंगेमध्ये सकाळी पत्र वाचतात निवृत्तीनाथ खूप रडतात 12 वर्षाचे 10 वर्षाचे ज्ञानोबाराय एकमेका भावाला मिठी मारून रडतात सकाळी ती चिठ्ठी दाखवली जाते ब्राह्मणांना त्याच्यात लिहिलेलं असतं आम्ही तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमचा प्राण दिलाय पण आमच्या 4 लेकराला जातीमध्ये घ्या ऐका रे मायबाप झाले 5 मिनिटं ऐका पत्र वाचून एखाद्याला दया येईल रडू येईल ऐकताना तुमचे डोळे भरून येतील पण त्या महादेव भट्टाला दया आली नाही हो त्यानं माऊलीचं ते आई वडिलाचं पित्र पायानं तुडवलं हो महाराज संन्याशाची मुलं आहेत तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यावर वाटतो आम्ही ज्या दगडावर माऊली बसतील त्याला आंघोळ घालायचे लोक ज्या रस्त्यानं माऊली जातील त्या रस्त्याला काठे टाकायचे लोक मधुकरी मिसळून टाकायचे मातीमध्ये ढकलून द्यायचे रे माऊलीला माझ्या ऐका रे तशीच जोडी घेऊन माऊलीने परत यायचं हंबरडा फोडून रडायचं मुक्ताबाईनं समजून सांगायचं शुद्धी पत्र आणलं पैठणवरनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ते पत्र सुद्धा तुडवलं हो महाराज इतका त्रास कोणी देऊ शकत नाही महाराज पत्र तुडवल्यावर मात्र पाय पांगळा झाला हो त्या महादेव भटाचा दुसऱ्या दिवशी माऊली त्याच्या घरी गेले त्याचा पाय आपल्या हातात घेतला राहुलगावकर आणि आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकून त्याचा पाय जसाची तसा करून दिला हो माऊली बनणं सोपं नाही महाराज संत बनणं ऐकायला फार सोपं वाटतं महाराज संत बनणं फार कठीण असतं दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी जासी अपंगिता नाही त्यासी दरी जो हृदयी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले लांबेल माझं पण मला एवढं सांगायचं तुम्हाला ध्यानातच ठेवून जा घरी 11 वाजलेत मला वेळेचं भान आहे घरी घेऊन जा कथा माऊलीनं माफ केलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो झोळी तुडवली तरी माफ केलं पीठ फेकून दिलं तरी माफ केलं शुद्धीपत्र तुडवलं तरी माफ केलं तेच ज्ञानोबराय समाधीला बसताना सगळे रडत होते आणि भगवान म्हणत होते असा योगी नाही असा तप्पी नाही तेव्हाच त्या रुक्मिणीच्या मुखातून आलं देवा या माऊलीला नाही धन्यता धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता तयाची या माऊलीच्या आई वडिलाला धन्यता वासुदेव महाराज एवढा चांगला सप्ताह करतात तुम्हाला नाही धन्यता भाऊराव महाराजांना धन्यता ऐका ऐका जे कोणी असतील ना ओ धन्य माता पिता तयाची या विठोबा श्री सुभाष शेठ शिरोडे बापू शेठ शिरोडे श्री अशोक शेठ शिरोडे संजय शेठ सुंदराम शेठ अमृतकर बाळासाहेब रखमाजी कुमावत वसंत भवन वाळून वळांजू श्री लक्ष्मण वना शिरोडे त्यानंतर श्री शांताराम बंडू बोरसे वैकुंठवासी पोपट दिगंबर बेडसे अशोक शेठ बारकू शेठ कोटावरे ताराचंद नामदेव पसाले
बबाबाई सोनू मार्तंड, विविध कार्यकारी सोसायटी, दगा शिवराम खांडेकर, बबन रामभाऊ सोनवणे, राजेंद्र बाबूलाल येवले, जिभाऊ गंभीर सूर्यवंशी, बाबूराव श्रावण बोरशे आणि जगन्नाथ बिल्ला अमृतकर यांना विनंती की त्यांनी महाराजांना उठू नका 5 मिनिटाकरता उठू नका महाराजांना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय जय अशी एकदा सगळ्या रावळगावला धन्यवाद. आमच्या वासुदेव महाराजावरती खूप प्रेम करा, भाऊराव महाराजांसारखं त्यांच्यावरती प्रेम करा. आपल्या गावाला पारमार्थिक मोठं योगदान आहे. 2-2.5 तास मी तुम्हाला कीर्तन दिलं. 5-1 मिनटं थोडे जास्त झाले, मग आवरला नाही मला तुमच्याकडे बघून म्हणून. पण कीर्तन घरी घेऊन जा एवढीच प्रार्थना. विठ्ठल जय जय आज आपल्या